नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज ह्या व्हिडिओमध्ये रिंकू राजगुरूने जळगावमधील घडलेल्या घटनाबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। सैराट फेमस अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे। अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात। नुकतेच रिंकू जळगाव येथील महासांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावली होती। कार्यक्रमात जमलेल्या काही लोकांनी धक्काबुक्की केली आणि ज्यामुळे अभिनेत्री चिडली, असं गेल्या काही दिवसापासून सांगण्यात येत आहे। पण आता यावर खुद रिंकूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपले स्पष्टीकरण दिलेले आहे। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रिंकू म्हणाली, जळगावामधील कार्यक्रमावर माझं मत। नुकतेच मी एका कार्यक्रमासाठी जळगावात गेली होती। तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडली, अशा बातम्या प्रसार माध्यमात पसरल्या जात आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी अशी कोणतीही घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका प्रतिनिधीशी मी नम्रपणे बोलले आहे। माझा प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे, त्यांची मी नेहमीच आदर करते। त्यामुळे अशा बातम्या पसरू नये ही विनंती, तुमची रिंकू। सध्या रिंकू हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। जळगावामध्ये झालेल्या कार्यक्रमात रिंकू प्रेक्षकांवर ओरडली असं सांगण्यात येत आहे। तुमच्या मुलीला जर कोणी धक्काबुक्की केली तर चालेल का, असा जाब रिंकूने चाहत्यांना विचारला असं सांगण्यात येत होतं। पण यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीने खुलासा केला आहे, ज्यामुळे कार्यक्रमात असं काही घडलं नव्हतं अशी माहिती समोर येत आहे। सैराट सिनेमामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या लोकप्रियतेची मोठी वाढ झाली। पहिल्या सिनेमापासून यश मिळाल्यानंतर रिंकू हिने कधीही मागे वळून पाहिलेले नाही। सोशल मीडियावर देखील रिंकू कायम सक्रिय असते। सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे। चाहते देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून रिंकूची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असतात। रिंकू कायमच स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते। चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात। नुकतीच रिंकू झिम्मा 2 सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली होती। चाहत्यांना देखील सिनेमातील रिंकूची भूमिका प्रचंड आवडली। रिंकूने मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये देखील काम केलेलं आहे। मेकअप झुंड सिनेमात देखील अभिनेत्री दिसली। चाहते कायमच रिंकूच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत असतात। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।